डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेना महाराष्ट्र यांच्या वतीनं अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाची तत्काळ अंमलबजावणी व्हावी या प्रमुख मागणीसाठी 17 ते 24 जून या कालावधीत पुणे ते मुंबई पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे। पदयात्रेचा समारोप मुंबईतील आझाद मैदान इथं करण्यात येणार असून राज्यभरातील समाज बांधव मोठ्या संख्येनं यात सहभागी होणार आहेत। चंद्रपुरात या संदर्भात क्रांती सेनेच्या वतीनं एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली। अनुसूचित जातीतील वंचित घटकांना न्याय मिळावा, आरक्षणाचा लाभ सर्व घटकांपर्यंत पोहोचावा आणि सामाजिक न्यायाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी ही पदयात्रा काढण्यात येत असल्याचं आयोजकांनी सांगितलं। पदयात्रेद्वारे शासनाकडे विविध मागण्या करण्यात येत असून अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरण तात्काळ लागू करावं, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करावा, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या निधीत वाढ करावी, आरटी संस्थेचे अंदाजपत्रक वाढवण्यात यावे यासह विविध मागण्या पुढे करण्यात आल्या आहेत। जय अण्णाभाऊ जय भीम। दिनांक 17 जून ते 24 जून या कालावधीमध्ये पुणे ते मुंबई एक मोठी भव्य पायी पदयात्रा अण्णाभाऊंचे वारसदार स्वतःहून काढत आहेत आणि या पायी पदयात्रेचा हेतू असा आहे की आरक्षणाचं वर्गीकरण, अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण तात्काळ लागू झालं पाहिजे आणि शासनानं त्याची गंभीर दखल घेतली पाहिजे। कुठल्याही दबावाला बळी न पडता शासनानं या मागणीला न्याय दिला पाहिजे। यासाठी अण्णाभाऊंच्या सुनबाई सावित्रीमाई साठे आणि सर्व परिवारातील सदस्य आणि महाराष्ट्रातले अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे सर्व पदाधिकारी या निमित्तानं मुंबईच्या आझाद मैदानाच्या दिशेने निघणार आहे। त्यासाठी आज आम्ही चंद्रपूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये आलो, सर्व पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या आणि त्यामध्ये मोठ्या संख्येनं चंद्रपूर जिल्ह्यातून आपण ताकदीनं यावं यासाठी बैठक घेऊन पत्रकार परिषद घेऊन आवाहन केले। नाही, वर्गीकरण हे तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेशमध्ये, तामिळनाडू, हरियाणामध्ये लागू झालेलं आहे। सुप्रीम कोर्टाच्या 1 ऑगस्ट 2024च्या निर्णयाच्या नंतर या राज्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या गव्हर्नमेंटच्या अध्यक्षतेखाली या अनुसूचित जातीचं डिवायडेशन वर्गीकरण करून दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी कुठलाही प्रगत जातीचा आणि अप्रगत जातींचा या कुठल्याही मागणीला कधीही विरोध झाला नाही। तेच डायरेक्शन सुप्रीम कोर्टाचं महाराष्ट्रात लागू होते आणि या ठिकाणचं गव्हर्नमेंट सध्या बदर समितीच्या माध्यमातून इथल्या उपेक्षितांचा अनुसूचित जातीच्या एकूणच अवस्थेचा अभ्यास करत असताना या ठिकाणी आता वर्गीकरण होते, अंतिम टप्प्यामध्ये आहे। पण इथला एक प्रगत जात मोठ्या पद्धतीचा विरोध करत आहे आणि शासनानं अशी काही भूमिका घेऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे। पण शासनाने अशा दबावाला बळी न पडता हे तात्काळ आरक्षण लागू करावं यासाठी आम्ही मुंबईच्या दिशेने जातो। एक जात समोर आहे आणि 58 जाती मागे आहे, बॅकवर्ड आहे, कारण काय? यासाठी हा एक मोठा संशोधनाचा भाग आहे, पण ज्यामध्ये या जाती सर्व चतुर होणं म्हणजे शिकणं हा एक भाग आहे, पण चतुर असणं हा एक भाग आहे आणि या चतुराईच्या जोरावर 59 जातीच्या 13% आरक्षणाचा लाभ एकाच जातीने घेतल्याचा आमचा आरोप आहे। भलेही आमचा आरोप हा खोटा असेल खरा असेल हे ठरवण्याचा अधिकार शासन व्यवस्थेला आहे, न्याय व्यवस्थेला आहे। तरी या निमित्तानं मी सर्व समाज बांधवांना आवाहन करतो की आपण दिनांक 17 जून ते 24 जूनच्या आंदोलनात सहभागी व्हावं। असं काही नाही, धर्म सोडून सुद्धा ज्यांनी ज्या धर्माचा त्याग केला त्या धर्माच्या चालीरीती रूढी परंपरा पाळणारे खरंच धर्माचं अनुकरण करतात का हा मोठा प्रश्न आहे। आपण जर सर्वे केलात तर तुमच्या लक्षात येईल की बौद्ध बांधव भलेही बौद्ध झाले असले तरी त्यांच्यात सुद्धा आजही हिंदू देवी देवतांचा प्रचंड मोठ्या पद्धतीचा आदर, मान सन्मान आणि पूजन केलं जातं। हा मुद्दा शिक्षण जो आहे, शिक्षणाचा मुद्दा हा धर्माशी निगडीत नाही तर माणसाच्या अत्यंत भयंकर अशा गरिबीचा आहे। ज्या अण्णाभाऊंनी स्वतः लिहिलेलं आहे की माणसाच्या पोटात काही नसेल तर माणसाच्या डोक्यात काही येत नाही आणि प्रचंड गरिबीतून, झोपडपट्ट्यातून ही पुढे येणारी सगळी माणसं तात्काळ शिकतील किंवा या एकूणच परिस्थितीतून पुढे येतील अशी परिस्थिती नाहीये। पण हळूहळू आजच्या 21व्या शतकामध्ये ज्या पद्धतीचं परिवर्तन समाजामध्ये होते ते अत्यंत तुलनीय आहे आणि खूप महत्त्वाचं आहे। याचीच नोंद घेऊन आज या महाराष्ट्रातल्या
मातंग आणि इतर उपेक्षित जातीतल्या तरुणांची ही मागणी पुढे येते की आम्ही शिकलोय पण आम्हाला शिक्षणाच्या माध्यमातून लाभ मिळायला हवा, अशी त्यांची मागणी आहे.